नाही. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमीच म्हणतोय, कारण लाईफलाईन जेव्हा म्हटलं जाते संजीवनी देण्याचं काम एकेरी आणि दुहेरी धाव सतत करत असते. गोलंदाज तयार, संतोष कोम. पुन्हा एक चांगला चेंडू लाईन आणि लेंथने गोलंदाजी करण्याचं ध्येय आज उचललंय गोलंदाज संतोष कोम याने. बघितलं तर आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या टुर्नामेंट्स होत आहेत, ज्या स्पर्धा होत आहेत, त्या स्पर्धांमध्ये नावाजलेला हा खेळाडू आहे. मी विनंती करतोय स्वर्गीय चिंतामण परशुराम मात्रे स्टँड जो आहे त्या स्टँडच्या पाठीमागे ब्लॅक कलरची एक 4 व्हीलर गाडी आहे, ती बाजूला काढा. ओ लोअर फुलटा चेंडू गॅप मध्ये फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार चौकार. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन कल्पेश सापटे याच्या बॅटमधून. कल्पेश याचा जर आपण विचार केला तर लेदर क्रिकेटचा सुद्धा हा अतिशय चांगला खेळाडू आहे आणि खरोखरच कॉपी बुक स्टाईलनी हा फटका खेळला होता 4 रनसाठी. टीमचं टोटल पोहोचवलं त्यांनी 6 वर. मी विनंती करते पुन्हा एकदा जी 4 व्हीलर गाडी आहे स्वर्गीय चिंतामण परशुराम मात्रे स्टँडच्या पाठीमागे ती कुणाची असेल ब्लॅक कलरची, ती बाजूला काढा. पुढचा चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होतोय. आता गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय, संत गतीचा चेंडू हा गोलंदाजाने टाकलाय आणि ते निर्धाव चेंडूची नोंद होतोय. कल्पेश सापटे या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. नायर नावाचा एक खेळाडू आहे, नायडू नावाचा एक खेळाडू आहे अंडर 19चा, तो कर्णधार आणि भविष्यामध्ये तो भारतीय संघाचा सुद्धा खेळाडू होऊ शकतो. त्या खेळाडूला पहिल्याच चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम केलाय या खेळाडूने. आणि हा आता फलंदाजी करता हा हवेमध्ये चेंडू होता, पॉईंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली, 2 दुसरे धावे करता फलंदाज धावत आहेत आणि बघता बघता या 2 धाव पूर्ण करतायत. फटका अतिशय चांगला टिपिकल पॉवर पे शॉट घेण्याचा प्रयत्न बघितला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि ह्या बॉलवर आपण बघतो ऑन दी ऑफ खेळलं होतं. पॉईंटमध्ये 2 रन्स पूर्ण येतात आणि 2 रन्सनी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर 8 वर जातोय. सुरुवात अतिशय चांगली आहे फायटिंग फॉल्कन्स टीमची. अगदी बरोबर हेमंत, 5 चेंडू टाकून सलत. पुढचा चेंडू पुन्हा लोअर फुलटा चेंडू गॅप मध्ये फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आता येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत 1 धावनिशी संतुष्ट होतोय. आणि याचं कारण काय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस त्यांनी ठेवलाय. षटक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फायटिंग फॉल्कॉन्स संघाची धावसंख्या आहे ते बिनबाद नाबाद 9 धावा. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चा आपण या पहिल्या षटकाची करूया. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय KPL या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. टेनिस क्रिकेटपटूंना आणखीन वाव देणारी ही मोठी स्पर्धा आहे. हेमंत पाटील महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आमच्या समेत जुळले जात आहेत. हेमंतजी, पहिले षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद 9 धावा. मला तरी असं वाटते ही खूप चांगली सुरुवात फायटिंग फॉल्कॉन्स या संघाने केलेली आहे. अतिशय बरोबर आहे, कारण आपण बघतो पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आलेले आहेत आणि कुठलाही विकेट्स गेलेले नाही. ही एक जमेची बाजू आहे आणि हे 2 जण बॅट्समॅन आहेत ते अतिशय चांगले बॅट्समॅन आहेत. खास करून कल्पेश सापटे जो एक तंत्रशुद्ध बॅट्समन आहे आणि चांगली बॅटिंग करत असतो. आणखीन याच प्रकारे जर बॅटिंग झाली तर 45पेक्षा जास्त धावा येतील. मात्र मला वाटते की आता दुपारचं सत्र आणि ऊन थोडासा वाढत चालले, थंडी थोडीशी कमी झालेली आहे, तर कमीत कमी 5 ओव्हरमध्ये 50पेक्षा जास्त रन्स यायला पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की एक फायटिंग टोटल होऊ शकते. अगदी बरोबर. आता दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर काय चेंजेस केले जात आहेत हे आपण लक्षात घेऊया. नंबर 2चं षटक टाकण्याकरता यश पाटील नावाचा एक चांगला खेळाडू गोलंदाजी करता सज्ज झालाय. नागला येथील हा खेळाडू आहे आणि प्लेइंग 11 मध्ये त्याला जागा मिळते. मॅच नंबर 2 आपल्या डोळ्यासमोर आलाय. फायटिंग फॉल्कॉन्स विरुद्ध न्यू स्टार कामन या दोघांमध्ये ही लढत तुम्ही बघतायत. शाहिदभाई अन्सारी यांचा न्यू स्टार कामन संघ ज्या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मला आठवतंय 10 वर्षापूर्वी याच मैदानावर धावतं समालोचन बाळ सरांच्या समेत आम्ही केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आमचं भाग्य होतं की ती स्पर्धा खूप गाजली, नावाजली. त्या स्पर्धेमध्ये अमोल मुजुमदार सरांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर निलेश कुलकर्णी सर सुद्धा त्या स्पर्धेत उपस्थित झाले होते. तदनंतर आपल्या भारतीय संघाचा
सलामीवीर पृथ्वी शा या खेळाडू सुद्धा आपण बघितलं होतं. ओहो, आता ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकलाय. तर चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करतोय हा गोलंदाज. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आलाय यश पाटील. अतिशय चांगला बॉल, पहिलाच बॉल बघितला पण यश याचा आणि ऑफ स्टंपच्या बाहेर. यामध्ये शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, मात्र हा डॉट बॉल जातोय. एक युटिलिटी क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बघितलं जातंय ते कल्पेश सापटे या खेळाडूला. मुंबई येथील जाऊन अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपला नावलौकिक केलाय लेदर क्रिकेट खेळत असताना. गोलंदाजी मार्गावर यश पाटील. फील्ड प्लेसमेंट जर आपण बघितलं 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक या P2 मध्ये पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रात. हा चेंडू इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळ आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. बघता बघता दुसरे धावे करता दोन्ही फलंदाज कॉल देत आहेत आणि त्याचा फायदा या संघाला होतोय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्या झाली ती 11. 11 फॉर नो लॉस. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन, प्रेक्षकांची चांगली गर्दी या KPL मध्ये तुम्ही बघतायत. TCP लाईव्ह, द सिनेमॅटिक क्यू, पिक्चर लाईव्ह यांचे प्रोप्रायटर महेंद्र भगत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. ओ, पंच केलं या चेंडूला इन दी एअर. चेंडू हवेमध्ये आहे. डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. बुलाती है मगर जाने का नहीं. हेमंत, पहिल्या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या, मात्र रिप्लेकडे आपण वळूया. हेमंत, यस, अप्रतिम शॉट कल्पेश सापटे. हे बघितलं आपण, बॅकफुटला गेला, कट शॉट खेळला आणि डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंडच्या बाहेर बॉल जातोय. नो चान्स फॉर द फील्ड, 4 रन्स. TR स्पोर्टचे जे प्लेयर्स खेळतात या टुर्नामेंटमध्ये त्यांनी जर 50s मारली तर 555 रुपये TR स्पोर्टकडून लागू होईल आणि विकेट हॅट्रिकसाठी 333 रुपये TR स्पोर्ट यांच्याकडून. फक्त तो खेळाडू TR स्पोर्टचा असायला पाहिजे. अगदी बरोबर. पहिल्या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या आणि आता ह्या मॅच मध्ये धावा येताना दिसत आहेत. P2 मध्ये या धावा येताना दिसत आहेत. पॉवर प्ले 1 या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि P2 मध्ये 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या आहेत. चिंत्या वाढलंय ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल, विकेट प्राप्त करावं लागेल. प्रवीण भोईर हे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावत आहेत, यष्ट्यांच्या पाठीमागे आपण बघतायत अजय पाटील जे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघतायत आणि कार्याध्यक्ष हे मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत शाहिदभाई अन्सारी. शॉट ऑफ लेंथ, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केला, त्याच्यामध्ये सफलता मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव, एका धावेनीची संतुष्ट व्हावं लागतंय. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 16. सुपर बॅटिंग करताना दिसतोय, अतिशय तंतुशुद्ध. कारण जाणलेलं आहे कल्पेश सापट्याने की विकेटवर टिकणं फार महत्वाची बाब आहे. गोलंदाज यश काय मिळत नाही. नावामध्ये जर यश असला तरी त्याला यश मिळवावं लागेल. संघाकरता 100% एफर्ट द्यावा लागेल, योगदान द्यावं लागेल आणि प्रत्येक खेळाडूने हे लक्षात घ्यायला हवं या टुर्नामेंट्स खेळत असताना. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता या खेळाडूला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघतो हा चेंडू आणि पंचांच्या अंतिम क्षणी पंचाने निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय येतोय. दॅट्स अ वाईट. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 17. हेमंत, एक धाव फार मोलाची असते या क्रिकेटच्या दुनियेत. भरपूर उशीर लावला. जरूर त्यांनी बघितलं की रिव्हर्स शॉट खेळला होता हा बॅट्समन. पुढचा चेंडू आत वळणारा चेंडू हवेमध्ये आणि बरोबर बघितलाय आपण या क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक केली नाही. 38 सर्कलच्या आत अप्रतिम झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागला जातोय तो फायटिंग फॉल्कॉन्स या संघाला. 1 मॅन डाऊन ऑन द स्कोर इज 17. हेमंत, इथे नेमकी फलंदाजाने कोणती चूक केली? आपण बघितलं निश्चितच जे गॅपमध्ये खेळायला पाहिजे होतं त्या गॅपमध्ये खेळला नव्हता हा बॅट्समन. सरळ जो पॉईंटचा फिल्डर होता त्याच्या हातामध्ये कॅच देतोय आणि आउट होतोय. पहिली विकेट जातो, पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय बॉलर यश आपल्या टीमसाठी.
फायटिंग फॉल्कॉन्स संघाला हा पहिला धक्का लागलाय, ज्यांचे आपण बघतोय संघ मालक म्हणून बघितलं आपण तर ज्ञानेश्वरजी सापटे आणि हेमंत सुतार हे संघ मालक म्हणून आहेत. आणि हेमंत सुतार यांच्या पिताश्रीचा एक कटआउट्स मला पाहायला मिळतोय, कारण टेनिस विश्वामध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव होतं. स्वर्गीय अरुण यशवंत सुतार ह्या खेळाडूंचा एक कटआउट्स आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळतोय. बरोबर आपण बघितलं तर डिपिश बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये जो स्टँड आहे तो स्टँड त्यांच्या नावावर ठेवलेला आहे, त्यांच्या नावाने इथे ठेवण्यात आलेला आहे. यश पाटील याला यश मिळतोय. यश याच्या कोट्यातील आता पुढील चेंडू असेल आणि समोर नवीन फलंदाज तुषार तांगडे उजव्या हाताचा हा खंडा खेळाडू आहे. आपण नेहमीच या खेळाडूला बघतोय डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना. डिफेन्स करायचं होतं या चेंडूला, गोलंदाजाचे हात दोन्ही डोक्यावर आलेत, कारण त्याला असं वाटलं की हा फलंदाज त्रिफळाची व्हायला हवा होता, मात्र ते काही झालं नाही. निर्धाव चेंडू समाप्त होत आहे. 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये धावफलकावर धावा लागल्यात फायटिंग फॉल्कॉन्स या संघाच्या. 1 गडी बाद 17 धावा. एक नम्र विनंती असेल, जी स्वर्गीय चिंतामण परशुराम म्हात्रे स्टँडच्या पाठीमागे जे 4 व्हीलर्स आहेत, ब्लॅक डस्टर ही 4 व्हीलर आहे, ती 4 व्हीलर्स ज्या कोणाची असेल ती थोडीशी बाजूला काढा, कारण हा त्रास फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय, गोलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय, हे लक्षात घ्या. 2 षटकं संपलायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 1 बाद 17 धावा. आणखीन 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhub in the mix. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच जो मैदानाच्या सुरू आहे तो न्यू स्टार कामन विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन्स या 2 संघादरम्यान. आणि प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर फायटिंग फॉल्कॉन्स या संघाच्या धावसंख्या 2 षटकांमध्ये 8.50च्या सरासरीने 17 धावा झालेल्या आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय, फलंदाज कशी फलंदाजी करतायत आणि गोलंदाजाचं ध्येय काय असेल याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील, एक दिग्गज समालोचक, यांच्या मुखातून, जे सर्वांनाच रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. आवाज ऐकूया हेमंत सरांचा. खूप खूप धन्यवाद संदीप बावण. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि HS एंटरप्राइजेस यांचं हे जबरदस्त देखणं आयोजन आपण बघतोय. KPL 2021. श्रीकांत पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. फायटिंग फॉल्कॉन्स वर्सेस न्यू स्टार कामन ही मॅच. ओ सुरेख डिलावारी, यावेळेस मात्र विकेट किपर मिस झाला होता. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात बॅट्समन. 22चा इशारा अंपायरचा. 1 रननी टोटलमध्ये बदल, टोटल पोहोचतोय 18वर. सर्व काही व्यवस्थित झालंय असं मी म्हणेन हेमंत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. 1 जरी गडी बाद झाला असला तरी ह्या विकेटवर जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. कल्पेश 15 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय, तर तुषार तांगडी याला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. काहीच आपण बघतोय टीम मीटिंग 2 सिनियर खेळाडू आपण बघतोय या ठिकाणी. प्रवीण भोईर आणि अजय पाटील. काय समजवलं जाईल मला वाटते बॉलरला. पहिला बॉल अप्रतिम टाकला होता. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. फक्त 30-25 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे ही 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. वेळ जर जास्त लागतो तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, हे लक्षात घ्यायचं आहे. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. निश्चितच जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यांचं आपण काटेकोरपणे पालन करा. तुषार तांगडी नावाचा खेळाडू आलाय वीर मराठा डोंगरीपाडा या संघाच्या माध्यमातून. त्याची फलंदाजी आपण अनेक वेळा बघितलंय. एक चांगला खेळाडू आहे. डोंगरीपाडा परिसरामध्ये तो राहतोय आणि क्रिकेटमध्ये त्यांनी चांगला दबदबा निर्माण केलाय. फलंदाजी असो गोलंदाजी असो, तोच आता फलंदाजी मार्गावर आलाय. श्रीकांत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. कामन एंडकडून बॉलिंग करतोय तुषार तांगडीसाठी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर यावेळेस बॉल जातोय आणि वाईटचा इशारा होतो अंपायरचा. 1 अतिरिक्त रन मिळते एक्स्ट्राच्या रुपयाने. स्कोरबोर्डवर स्कोर पोहोचतोय 19 रन्स. हेमंत, या परिसरामध्ये श्रीकांत पाटील नावाचा खेळाडू आहे. एका षटकामध्ये त्यांनी 5 गडी बाद केलेत. हा पराक्रम त्यांनी केलाय. मला आठवतोय यंगस्टार ट्रॉफीमध्ये. राईट आर्म राऊंड स्टंप
यावेळेस कट केला बॉलला बॅकआउट ऑफ द पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एक रननी स्कोर जातोय 20 वर फायटिंग फॉल्कॉन्स टीमचा. 20 धावा धावपळकावर झालेत. 2.2 चेंडू समाप्त झालेत. श्रीकांत पाटील गोलंदाजी मार्गावर आणि मोरी गावातील एक अनमोल रत्न. अतिशय चांगला फटका गॅप मध्ये आहे. बॉल जातो डीप एक्स्ट्रा गावाच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. वॉट स्ट्रोक. काय जबरदस्त फटका होता. गॅप मध्ये खेळला होता. कल्पेश सापटेच्या बॅट मधून हा चौकार येतोय. म्हणूनच क्रिकेट हा खेळ तंत्र आणि मंत्र असा म्हटला जातोय आणि तंत्र आणि मंत्र क्रिकेटचं व्यवस्थितरित्या अद्ययावत करणारा खेळाडू आहे, ज्याने आता नुकताच एक चांगला कव्हर ड्राईव्ह. यावेळेस हवेत बॉल कॅच होऊ शकतोय, मात्र बॅकआउट ऑफ द पॉइंटचा फिल्डर चुकी करतोय. एक जीवनदान मिळते. यश याच्या हातामधून हा कॅच सुटला होता आणि निश्चितच थोडासा नाराज असेल या बिलेस बॉलर श्रीकांत पाटील. एक विकेट मिळू शकलं असता, मात्र विकेट या ठिकाणी हातातून निसटते. हेमंत, झेल किती महत्त्वाच्या आहेत हे आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं. महेंद्र कांबडी नावाच्या शतरक्षकाने संघाची धावसंख्या कमीत कमी असताना एक चांगला झेल सोडला होता तन्मय पाटील याचा, आणि तदनंतर तन्मय याने मागे वळून बघितलं नाही. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आणि विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती. विजय प्राप्त करून दिला होता हंसिका स्पोर्ट्सला. यावेळेस पुन्हा चांगला बॉल. एक रन पुन्हा एकदा पूर्ण करतील दोन्ही बॅट्समन. आपण बघतोय 22चा इशारा अंपायर विनायक म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. रनमध्ये थोडासा बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 25 वर. 26 रन्स स्कोर बोर्डवर. 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2.5 ओव्हरमध्ये ही सुरुवात आहे फायटिंग फाल्कन्स टीमची. श्रीकांत पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, चांगला फटका या वेळेला. काय होते बघूया. पुन्हा एकदा कवसमध्ये बॉल येतोय. चांगली फिल्डिंग. फक्त 2 रन्स या ठिकाणी देतोय. कॉल 2चा होता आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 2 रनने स्कोअरमध्ये जरूर बदल होतोय. स्कोअर पोहोचतो 28 वर. ओव्हरची सुद्धा समाप्ती होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 वर 1 विकेट. कमांड डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था करण्यात येते आणि 3 षटकानंतर ही व्यवस्था करण्यात येईल हे सुद्धा लक्षात घ्या प्रत्येक संघाने. फक्त म्हटलं जातं की शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय आणि अशा स्थितीमध्ये खेळाडूंना पाण्याची आवश्यकता भासली जाते आणि खरोखरच आयोजक सुद्धा खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत. हेमंत, मॅच समरीकडे जर आपण बघितलं, 3 षटकं संपल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.33च्या सरासरीने 27 धावा धावफलकावर लागल्या जातात फायटिंग फाल्कन्स या संघाच्या. आणि मी म्हणेन की ही खूप चांगली धावसंख्या आहे. याचं कारण काय तर कल्पेश सापटे याला असलेला एक्सपिरियन्स. नवीन चेंडूवर कसं खेळावं, कारण सुरुवातीला चेंडूवर जो नवीन चेंडू वापरला जातो त्या चेंडूवर जो सोल असतो, जो लोकर असते, ती लोकर कशी असते आणि त्या लोकरच्या अगेन्स्ट कसं खेळावं या सलामीवीराला ठाऊक आहे. कल्पेश सापटे या फलंदाजाने चांगलं काम केले. 3 चौकारणीची तो नाबाद खेळी करतोय. 13 चेंडूत 22 या धावसंख्येवर तो खेळतोय आणि संघाला सावरण्याचं काम करतोय. दॅट्स अ ब्रिलियंट. अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतो. 28 मध्ये जर आपण बघितलं तर 22 रन्स कल्पेश सापटेच्या बॅटमधून आलेले आहेत. आपला दुसरा स्पेल घेऊन येतोय बॉलर संतोष कोम, जो आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. अतिशय चांगलं टुर्नामेंटचं आयोजन आपण बघतोय. कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि सहप्रायोजक HS एंटरप्राइजेस हजरतजी शेख यांना संजयभाई म्हात्रे, पूर्ण कॉमन परिसर यांचं एक जबरदस्त आयोजन आहे. एक क्रिकेट महोत्सव आहे. कॉमन क्रिकेट महोत्सव सुद्धा आपण असं म्हणू शकतोय.
या संपायचा इशारा होतोय. टायमाबद्दल तिच्यातच सहकार्य करायचं आहे. तुम्हाला फक्त 25 मिनिटाचा वेळ दिलेला आहे ही 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. संतोष कोम पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस VIP डाईस किंवा मोरीगाव अँडकडून मारा करतो. राईट आर्म ओव्हर द स्टम्पनी बॉलिंग. फुलटॉस दिल्यावर एक चांगला फटका आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. डीजे बघू शकतायत कसा वापर केलाय. लोअर फुलटा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा सफळ झालाय आणि ऑन साईडला एक चांगला फटका फलंदाज तुषार तांगडी याच्या बॅटमधून आपण बघितलाय. नुकताच पार पडलेल्या यंगस्टार ट्रॉफीमध्ये एक चांगली फलंदाजी करताना दिसलाय. वीर मराठा डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून तो खेळत होता आणि समोरचा साहित्य भेंडीपाडा या संघाविरुद्ध 13 चेंडूंमध्ये 35 धावांचा झंझावत मी तुषार तांगडी या खेळाडूचा पाहिला होता. आणि आता आल्या आल्या 1 डाऊनला तो आलाय. 1 विकेटचं पतन झाल्यानंतर तो आलाय. खूप चांगलं प्रदर्शन. 4 धावांची धावफलकावर परिणाम झालाय. धावफलकाला आकारणी मिळते. धावसंख्या झाली ती 32. यस, अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात. फक्त एकच विकेट गेलेली आहे. कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही. आणखी 9 बॅट्समन त्यांच्या तंबूमध्ये बसलेले आहेत. खराब बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता. पुन्हा संतोष कोम ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस पाठलाग केला होता बॉलचा, मात्र जास्तच बाहेर जातोय. सचिन भोसकर अंपायर यांचा इशारा होतोय की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन मिळते आणि 1 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतोय 33 वर. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही खेळाडू जे आहेत ते गुणवंत खेळाडू आहेत. संतोष कोम आणि तुषार तांगडी. संतोष कोम पुन्हा संतोष कोम मोरीगाव एंडकडून. हो, चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह यावेळेला मिड ऑनच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी डीप मधून येतोय. जबरदस्त फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतोय 34 वर. एक चांगल्या स्थितीमध्ये दिसतो. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघू शकतो संदीप फायटिंग फॉल्कन्स टीम. अगदी बरोबर. संतोष कोम याचा जर आपण विचार केला तर तो सांघिक 4थं षटक टाकतोय आणि व्यक्तिगत असं 2रं षटक टाकतोय. पुन्हा संतोष कोम. ओ, मिडल स्टंपचा बॉल होता. आउटसाइड एज लागते. फ्लाय स्लिप मध्ये बॉल जातोय. विकेट किपरच्या मागे आपण बघतोय प्रवीण पोलीस त्या ठिकाणी फिल्डिंग करतो. अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल. 30 सर्कलमध्ये अतिशय चांगली फिल्डिंग होते. स्कोअर पोहोचतो 35 वर. कल्पेश सापटे जो 23 वर खेळतोय 14 बॉलमध्ये. तुषार तांगडी खेळतोय 6 वर 5 बॉलमध्ये. यॉर्कर लेंथ चेंडू टाकला होता या आधीचा गोलंदाजाने. संतोष कोम. हो, चांगला स्टेट ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला बॉल येतोय. फिल्डर या ठिकाणी थोडासा मिस फिल्डिंग करतोय आणि बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवणं फार गरजेचं होतं. बघा शतरक्षकाने काय चूक केली. आळस या ठिकाणी स्पष्ट दिसलाय. आळस हा माणसाच्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे. हो, पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. कॅच होऊ शकतोय का नाही या ठिकाणी श्रीकांत पाटील चांगला बॅकअप करतोय आणि 2 रन या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण करतोय बॅट्समन तुषार तांगडी. हा सुद्धा अटॅकिंग बॅट्समन आहे. ताबडतोड बल्लेबाजी करतोय. म्हणूनच कर्णधारांशी मी ज्यावेळेस चर्चा केली कल्पेश सापटेसोबत त्यावेळेस त्याने मला म्हटलं होतं की तुषार तांगडी हा एक चांगला खेळाडू आहे. त्याला सलामीवीर म्हणून पुढे पाठवावं की मिडल ऑर्डरमध्ये ठेवावं ही चर्चा त्याने माझ्यासोबत केली होती. आणि आता मात्र क्रमांक 3 वर येऊन खूप चांगलं काम करतोय फलंदाज तुषार तांगडी. धावसंख्या आहे ती 41. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर पिच डिलिव्हरी ड्राईव्ह केला जातोय मिड ऑनच्या दिशेने. श्रीकांत पाटील पुन्हा एकदा प्रतिम फिल्डिंग. 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. आता मात्र इथे आत्मविश्वास वाढलाय या दोन्ही फलंदाजांचा. दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी करतायत दुसऱ्या विकेट करता. बघताय आपण हे 4थं षटक संपलंय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना फायटिंग फॉल्कॉन्स या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 42 धावा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येऊया. कमांड डीजे.
शकता फायटिंग फॉल्कन्स टीमचं कल्पेश सापटे नॉट आऊट. जबरदस्त बॅटिंग. 14 बॉलमध्ये 23. प्रवीण लवकरच बाद झाला होता. 2 बॉलमध्ये 1 रन्स आणि 8 बॉलमध्ये 13 रन्सवर नॉट आऊट आहे तुषार तांगडी. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅट्समन करताना दिसतात. बॉलिंग जर आपण बघितली, संतोष याने आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 23 रन खर्च केले 11.50च्या सरासरीने. यश याने 1 ओव्हर टाकली 8 रन खर्च केलं. श्रीकांत पाटील यांनी 1 ओव्हर टाकली 9 रन खर्च केलेले आहेत. एकंदरीत आपण बघतोय स्कोर झालेला आहे 42 रन्स. हेमल गांगडा येतोय बॉलिंग मार्कवर. प्रेमल गांगडा समोरच्या एंडकडून म्हणजेच कामनगाव एंडकडून मारा करेल प्रेमल गांगडा. फिल्डिंग जर आपण पाहिली 3 फिल्डर आपल्याला दिसतात 30 सायकलमध्ये. एक मिड ऑफ आहे, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. डिपिश पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर लॉंग ऑन, एक काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्कोअर लेगला फिल्डर आपल्याला दिसतात डीपमध्ये. पहिलाच बॉल घेऊन जाईल प्रेमल गांगडा. ओ स्टेट टू द बॉलर. बॉल बॅक ड्राईव्ह होतं यावेळेस मिड ऑफला. अप्रतिम फिल्डर स्कीपर शाहिद भाई यांच्याकडून फक्त 1च रन मिळेल. अप्रतिम फिल्डिंग, वाखाणे जोगी फिल्डिंग करताना दिसतोय शाहिद अन्सारी. येस, अगदी बरोबर. खूप चांगलं काम करतात शाहिद भाई. बघितलं तर एक वरिष्ठ खेळाडू आहेत आणि तरीसुद्धा त्यांचा फिटनेस खूप चांगला पाहायला मिळतोय. प्रेमल गांगडा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका या वेळेला. बॉल मिड विकेटला येतोय. बॉल खाली फिल्डर आणि अतिशय चांगला कॅच घेतोय. आउट होतोय बॅट्समन कल्पेश सापटे. हे पण आपण बघूया रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय. कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. शतरक्षकाने शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. हे फार महत्त्वाचं आहे. कारण विचार जर केला आपल्या डोळ्यांचा पापण्याचा तर 1 मिनिटामध्ये 25 वेळा डोळ्यांच्या पापण्या हे खालीवर होत असतात. एक चांगला झेल टिपला जातोय शतरक्षकाकरवी आणि फलंदाज झालाय बाद. फलंदाज कल्पेश सापटे यांनी खूप चांगलं काम केलं फलंदाजी करताना. जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण केली. येस, खरोखर जबरदस्त बॅटिंग केली कल्पेश सापटे यांनी. ओपनिंगचा हा बॅट्समन होता आणि ओपनिंग बॅट्समन असताना आपण बघतोय जबरदस्त बॅटिंग. निश्चितच थोडीशी काहीतरी दुखापत होताना दिसते. मला वाटते प्लेस निश्चितच जो कॅच घेतला होता त्यावेळेस दुखापत थोडी होती. सबस्टिट्यूट फिल्डर जाताना दिसेल. ही दुखापत थोडीशी महागात पडू शकेल नंतरच्या कालामध्ये न्यू स्टार कामन टीमला. हे आपण बघू शकतोय. येस, दुखापत झालेली आहे तिकडे झेल टिपत असताना. अक्षय एक चांगला खेळाडू आहे. अक्षय नावाचा खेळाडू आहे. त्याला ही दुखापत आपल्याला झालेली दिसून येते. अक्षय भडांगे एक चांगला खेळाडू आहे. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये खूप गाजलेला खेळाडू आहे. आणि चिंचोटी ते नागले विभागीय ज्या स्पर्धा असतात कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. म्हणून क्षेत्ररक्षण करताना तुमचे जी ही कृती फार महत्त्वाची आहे. कशा पद्धतीने झेल टिपावं हे फार महत्त्वाचं आहे. मॅचकडे पुन्हा वळूया. धावफलक थांबलाय. धावसंख्या आहे ती 43. 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 43. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतोय प्रेमल गांगडा. स्ट्राईक अँड एंडला बॅट्समन आहे तो तुषार तांगडी. अतिशय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत तुषार यांनी केलेली आहे आपल्या टीमसाठी. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, काय जबरदस्त स्लॉक स्वीप, डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर बॉल. 6 रनसाठी षटकार. बघताय आपण कशा पद्धतीचा चेंडू होता गोलंदाज प्रेमल गांगडा या गोलंदाजाचा. बघताय आपण तुषार तांगडी. रिप्लेमध्ये आपण बघूया. लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता चेंडू आणि या चेंडूला बरोबर बाहेर धाडलं जात आहे. 6 धावण करता आणि इथे 6 धाव प्राप्त करतोय फलंदाज तुषार तांगडे. 49 रन स्कोअरबोर्डवर लागतात. शेवटचा ओव्हर आहे, लास्ट ओव्हर आणि 3 बॉल शिल्लक असलेल्या इनिंगमधले अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय तुषार तांगडी. चांगला फटका यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटला पूल केलाय. श्रीकांत पाटील त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतोय. चांगला बॅकअप करतो दुसरा फिल्डर.
मात्र 2 रन्स या ठिकाणी रोखू शकत नाही. आदिनाथ यांनी चांगलं बॅकअप केलं. 2 रन्सनी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर पोहोचतोय 51 वर. हाफ सेंचुरी पूर्ण होते. आज सकाळी बघितलं पहिल्या मॅचमध्ये फक्त 36 रन्स आल्या होत्या. या मॅचमध्ये चांगल्या रन्स आपल्याला येताना दिसतात. प्रेमल गांगडा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातो. पुन्हा एकदा आपण बघितलं वाईटचा इशारा अंपायर विनायक म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनमध्ये बदल. बघितलं अंपायरने की कुठे बॉल पिच केला होता. भरपूर बाहेर बॉल गेला होता. याचा अर्थ इथे दबाव स्पष्ट दिसतोय गोलंदाजावर. त्या दबावामधून त्यांना बाहेर निघावं लागेल. सरळ बॅटने लॉंगॉनच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. बॉल बाउंडच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. आज असं वाटतं की या खेळाडूला कोणी थांबवू शकत नाही. काही चांगलं पदतालित्य आणि चांगली ताकदीचा वापर केलाय. बघू शकतात व्ही शेपमध्ये फटकेबाजी करण्याचं ध्येय ठेवलं या फलंदाजाने आणि तो करतोय. 6 धाव मिळत आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेला होता. या 6 धावांची धावसंख्या झाली ती 58. 28 व बॅटिंग करतोय. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस काउकॉर्नरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आदित्य चांगला कॅच घेतोय. शेवटच्या बॉलवर विकेट मिळतोय प्रेमल गांगडा याला. ओव्हरची होते समाप्ती. तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर फायटिंग फॉल्कन्स टीमचा स्कोर झालेला आहे तो 58. 3 विकेटच्या मोबदल्यात आणि 59 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला. बस खुद की ही सुनता बातें ये नादानी से है नाते ये हुर्राता आते जाते ये दिल को कहता ये राते ये वो देखे हैं आंखों में किस्मत की आंखें डाले हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है. ये सिद्धि है, ये सिद्धि है, ये सिद्धि है, सिद्धि है. डीसी धन्यवाद डीसी. काही सूचना सुद्धा खेळाडूंनी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्यात उतरताय त्यावेळेस तुमच्या हाताची नखं ही लक्षात घ्यायला हवी. त्या हाताची नखं सुद्धा वाढलेली नसावीत. कारण क्षेत्ररक्षण करताना कदाचित तो चेंडू तुमच्या नखावर सुद्धा लागू शकतोय आणि ते मोठी गंभीर दुखापत होऊ शकतोय. हेमंत, ह्या सूचना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहेत. फायटिंग फॉल्कॉन्स या संघाच्या त्या 3 गडी बाद 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 5 षटकांमध्ये 59 धावांचं टार्गेट असेल. फर्स्ट इनिंग बघितलं आपण या कॉमन प्रीमियर लीगमध्ये तरी ते 58 धावा बनलेत आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ही दुसरी मॅच आपण बघतोय. याच्यानंतर तिसरी मॅच असेल. फायटिंग फॉल्कॉन्स आणि जीत अग्रिकट्टा अशी तिसरी मॅच असेल. हॅलो. फायटिंग फॉल्कॉन्स आणि जीत अग्रिकट्टा अशी ही तिसरी मॅच असेल. हेमंत, येस. आणखीन आपण बघणार आहोत आज जवळजवळ 7 मॅचेस असणार आहेत. ही दुसरी मॅच आपण बघतो. हे आपण बघू शकतोय TCBचं जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. दिस मॅच न्यू स्टार कामन वर्सेस फायटिंग फाल्कॉन्स आणि चांगल्या ग्राफिक्समध्ये दाखवलं जातं TCBच्या माध्यमातून. महेंद्र भगत अँड कंपनी त्यांची ही पूर्ण टीम आहे. सचिन पाटील जे इलेक्ट्रॉनिक स्कोरर आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हरीश आहे कॅमेरामॅन. त्याच्यानंतर निलेश आणि अजय जे स्विचिंग करतात. अतिशय जबरदस्त वॉक. सकाळचं जे दृश्य आपण बघितलं ओपनिंग सेरेमनीचं अप्रतिम कामगिरी ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं. प्रेक्षकांची उपस्थिती आपण बघतोय. अतिशय चांगली उपस्थिती आहे आणि 2 अंपायर्स पुन्हा एकदा आपला मैदानाचा ताबा घेताना आपल्याला दिसतात. सचिन भोसकर अँड विनायक म्हात्रे हे 2 अंपायर्स या मॅचसाठी. आणखीन आपण बघितल्या पहिल्या मॅचसाठी अनिल वाघेला आणि भरत मेहर हे 2 अंपायर्स होते. एकंदरीत 4 अंपायर्स या टुर्नामेंटसाठी आहेत. 3 दिवसाची ही टुर्नामेंट आणि अप्रतिम अशी टुर्नामेंट. कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि सहप्रायोजक
एस एस एंटरप्राइजेस यांचं एक जबरदस्त आयोजन KPL 5 ओव्हरमध्ये 59 रनचा आवश्यकता हे बघू शकतो. विनायक म्हात्रे आणि सचिन भोसकर अंपायर्स दाखवले जातात आणि 59 रनचं लक्ष्य एक चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे विजयासाठी. फायटिंग फॉल्कन्स टीमने न्यू स्टार कामन टीम समोर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. न्यू स्टार कामन मध्ये जर आपण विचार केला अजय पाटील त्याच्यानंतर प्रवीण भोई सारखे जबरदस्त खेळाडू आहेत तर एक टफ फाईट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि हवेचा वेग जर आपण बघितला सकाळपासून आता थोडा वाढलेला आहे तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतोय बॅट्समनला. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकासाठी मायक्रोफोनवर येतात माझे सहयोगी समालोचक मित्र संदीप गावंड. धन्यवाद हेमंत पाटील सर. मी आयोजकांचं लाख लाख धन्यवाद मानतोय कारण कामन प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेकरता त्याने मला पात्र ठरवलंय, मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी लाख लाख धन्यवाद देतोय. फायटिंग फॉल्कन्स यांचा जर आपण लोगो बघितला तर ईगल म्हणजेच गरुड झेप त्यांनी इथे घेतलेली आहे. पहिल्या डावामध्ये त्यांनी 58 धावा पूर्ण केल्यात आणि 11.80 च्या अत्यावश्यक सरासरीने 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते न्यू स्टार कामान या संघासमोर. न्यू स्टार कामान संघाचे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत उतरले. स्ट्रायकिंगकडे फलंदाज राहतोय संतोष कोम आणि नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज राहतोय श्रीकांत पाटील, मॅन फ्रॉम मोरी. एक अतिशय चांगला खेळाडू आहे श्रीकांत पाटील. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत. एका बाजूला संतोष कोम याला जर आपण बघितला तर आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू हा किताब ज्यांनी प्राप्त केलाय हा खेळाडू आपल्याला डोळ्यासमोर येतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 38 सर्कलच्या आत बघताय आपण थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्युअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर आणि पॉइंट हे 38 सर्कलच्या आत. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक आहे एक्स्ट्रा कव्हर आणि एक आहे लॉंग ऑन. पहिला चेंडू पॉइंट कव्हर पॉइंट मधून सुपर कव्हर क्षेत्रातून जातोय पुढे. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेची घाई करतायत, 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. 2 धावण्याची तो आपलं खातं उघडतोय, अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. सुरुवात अतिशय जबरदस्त बघितला. पहिलाच बॉल थोडासा ओव्हर पिच होता आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढला होता, थोडीशी मिसफिल्डिंग आणि निश्चितच लगेच 2 रन पूर्ण. हे 2 जरी बॅट्समन आहेत रन इन बिटवीन विकेटमध्ये अतिशय चांगला माहीर म्हटले जातात हे 2 बॅट्समनला. आणि रन मशीन म्हणून उल्लेख करू शकतोय फलंदाज संतोष कोमे याचा. चांगला नजारा चोहेपासून आपल्याला बघायला मिळतोय. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण आलो आहेत. आता बॅटचं हलकंसं एज लागलंय. आत वळणारा चेंडू होता, बॅटचे आतील कडा चाटून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या जवळ येतोय. एका टप्प्याने एकही धाव मिळत नाही. धावसंख्या आहे ती 2 धावा. जिंकण्याकरता 11.80च्या सरासरीने जावं लागेल या दुसऱ्या इनिंगमध्ये न्यू स्टार कामन संघाला, ज्यांचे आपण संघ मालक बघतोय शाहिदभाई अन्सारी, जे स्वतः प्लेइंग 11चा हिस्सा बनलेत. डावी इष्टीच्या बाजूला वाळणारा चेंडू आहे, दॅट्स वाईट आणि पंचांच्या माध्यमातून हा वाईडचा इशारा आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये विनायक म्हात्रे आणि सचिन भोसकर ह्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 3. खराब बॉल होता यावेळेस आपण बघितला. ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर जातो हा बॉल. व्हाईटचा इशारा होतोय. 3-0 अशी सुरुवात झालेली आहे. न्यू स्टार कामन टीमचे 59 रनचं एक मोठं टार्गेट आहे. जवळजवळ आपण बघितलं तर आस्किंग रन रेट 12च्या आसपास. अगदी बरोबर. 3 धावा धावपळकावर लागले जात आहेत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज कल्पेश सापटे तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू चांगला बदल करतोय. चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय गोलंदाज कल्पेश सापटे. धावफलकावर 1 धाव पुन्हा एकदा अंकित केली जाते. चांगला शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोळावला होता. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. चेंडू टाकून झाले ते 3. हेमंत, सध्या तरी हे ध्येय आहे, एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय 59 धावसंख्येचं. एकेरी दुहेरी धावा पहिल्या 1 ते 2 षटकांमध्ये पूर्ण केल्या जातील काय? बॅटचं एज लागलंय. श्रीकांत पाटील इज गॉन. हलकसं चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. विकेटचं पतन गॉन. म्हणूनच लेदर क्रिकेटमध्ये मला का बोलवलं जातं, का मी इतका चांगला गोलंदाज आहे? रिप्लेमध्ये बघूया आपण हेमंत. यस, अप्रतिम बॉलिंग. ऑफ स्टंपच्या बाहेर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या फुटवर्कचं वापर नव्हतं यावेळेस. आउटसाठी एज लागते आणि शशिकांत शिंदे विकेट किपर अप्रतिम कॅच घेतोय आणि आउट करतोय बॅट्समन श्रीकांत पाटीलला. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय कल्पेश सापटे आपल्या टीमसाठी.
खरोखरच पहिलाच ब्रेक थ्रू मिळवून देतोय. दबाव टाकण्याकरता हा ब्रेक थ्रू कामी येईल तो फायटिंग फॉल्कॉन्स या संघाला. शशिकांत शिंदे याला बघितलं तर त्याची शरीर रचना अगदी हुबेहूब शशिकांत कदम या रणजीपट्टूसारखी मला पाहायला मिळते. साताऱ्यावरून आल्यानंतर विक्रोळियन्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळला. त्याच्यानंतर रणजीपट्टू हा किताब त्याने मिळवला. लेदर क्रिकेटचे धडे मुंबई येथे त्याने गिरवले. त्या खेळाडूची आठवण. नवीन फलंदाज आदिदात लोखंडे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चेंडू पॉइंट क्षेत्रामधून आता वळतो गली क्षेत्राच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. दॅट्स अ 4 रन्स. हा आलाय चौकार. 4 धावा. कटचा हा फटका आपण बघितला. तुम्ही शॉट कितने ताकदीने खेळतो त्याच्यापेक्षा नजाकत किती जास्त असते हे बघितलं. गॅपमध्ये हा शॉट खेळला होता. कुठली संधी नव्हती फिल्डरला आणि बॉल बाउंडच्या बाहेर जातो. 4 रनसाठी चौकार. येस दी वॉल. राहुल द्रविड सरांची आठवण मला या फटक्यावर झाली. 4 धाव मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 8. प्रत्युत्तरात दाखल 59 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना फायटिंग फॉल्कॉन्स विरुद्ध न्यू स्टार संघाची ही स्थिती. धावपळकर धावा लागला जातं ते 8 धावा. षटकातील पुढील चेंडू ऑफ स्टंपवर सफल होऊन चेंडूला ऑन साईडला खेळला जातोय. एकच धाव मिळेल. वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातापर्यंत हा चेंडू पोहोचतोय. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल न्यू स्टार कामन संघाची धावसंख्या आहे ते 1 गडी बाद 9 धावा. म्हणजेच विचार जर केला आपण पहिल्या डावाचा तर पहिल्या डावामध्ये सुद्धा पहिल्या षटकानंतर 9 धावा होत्या. विकेट मात्र स्थिर होते. विकेट गमावले नव्हते. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. तोपर्यंत प्रेक्षको कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा कामन प्रीमियर लीग 2021. था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा. लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा. हेमंत आता आपण बघितलं तर आपल्याला स्पष्ट दिसतं की 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता. काय म्हणशील रिक्वायर रन रेट जरी वाढला असला तरी चांगली क्षमता असलेले खेळाडू न्यू स्टार कामन संघामध्ये सुद्धा आहेत. निश्चितच बॅटिंग लाईनअप जर आपण बघितला बॅटिंग युनिट अतिशय चांगला आहे न्यू स्टार कामन टीमचं. सध्या आपण बघितलं तर आदिनाथ आहे. त्याच्यानंतर संतोष कोम आहे. याच्यानंतर येणारा विकेट किपर बॅट्समन अजय पाटील आहे. प्रवीण भोईर हा सुद्धा जबरदस्त बॅट्समन आहे. तर निश्चितच बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे न्यू स्टार कामन टीमची. मी आशा करतो की ही जी मॅच आहे ती एक टफ फाईट मॅच आपल्याला जरूर बघायला मिळेल. अगदी बरोबर. चर्चा आम्ही तुमच्यासोबत करणार आहे. ज्ञानाची शिदोरी भरपूर तुमच्या जवळ आहे आणि प्रत्येक खेळाडू हा ज्ञानाची शिदोरीच घेऊन येत असतोय मैदानाच्या आत. आता गोलंदाजी मार्गावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स इनकडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय तुषार तांगडी. पहिल्या इनिंगमध्ये 14 चेंडूमध्ये 28 धावांची घाणाघाती खेळी त्याचे मला आठवत आहे. तुषार तांगडी तयार. समोर संतोष खोम ब्लॉकहोल मधून चेंडूला खोदून काढण्याचा प्रयास. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. गॉन. हजारे छोकरे भेजा न ठोकरे और अतिशय जबरदस्त कॅच हा आपण बघितला. थोडासा ब्लॉकर मध्ये बॉल होता तुषार याचा. थोडं स्टंपच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. अतिशय चांगला कॅच प्रवीण सुतार याच्या माध्यमातून आणि हा दुसरा विकेट जातो न्यू स्टार कामन टीमचा. आणि बघितलं आपण फलंदाज कोण बाद झालाय तर फलंदाज बाद झालाय आदिनाथ लोखंडे ज्याने 3 चेंडूंमध्ये 5 धावा केल्यात. एक चांगला स्क्वेअर कटचा फटका त्याच्या बॅटमधून बघितला आणि तदनंतर असं वाटलं होतं की ह्या फलंदाजाच्या बॅटमधून चांगले आणखीन फटके मिळतील पाहायला मिळतील. धावसंख्या बघतोय आपण. धावा आहेत धावपळकर 9 धावा. हे दुसरं षटक सुरू आहे आणि तुषार तांगडी याने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलंय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. T20 क्रिकेटमध्ये मला अजित आगरकर नेहमीच आठवतोय. 1 डिसेंबर 2006 साली त्यांनी बाद केलं होतं. हर्षल चर्चा आपण करणार आहोत. हर्षल गिब्स याला बाद केलं होतं. मात्र इथे आता शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळ आहे. थोडासा उसळी घेऊन बॅटवर आला होता चेंडू. संतोष कोम याच्या बॅटमधून 1 धाव. एका धावेची धावसंख्या झाली ती 10. आता दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. स्कोर मूव्ज ऑन 10. हवेचा वेग आपण बघू शकतोय आता
पश्चिमेकडून पूर्वे साईडला आहे आणि राईट हँडेड बॅट्समनला ज्यावेळेस मोरीगाव अँडकडून मारा होईल त्यावेळेस निश्चितच बेनिफिट असेल, एक ॲडव्हान्टेज असेल. आणि प्रवीण भोईर आपण बघतो यावेळेस बॅटिंगसाठी दिसतो. हा बॅट्समन अतिशय अटॅकिंग बॅट्समन आहे, हा महत्त्वाचा बॅट्समन. हा जर टिकला तर न्यू स्टार कामन टीम टिकू शकते. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अनेक वर्षापासून मी त्यांचा खेळ बघतोय. यंगस्टार स्पोर्ट्स मोरी संघाचा तो आधार स्तंभ आहे. संकटमोचक म्हणून त्यांना मी बघत असतोय. या ठिकाणी संकटमोचक न्यू स्टार कामन संघाकरता तो बनेल काय, ही महत्त्वाची बाब असेल. तुषार तांगडी तयार. तुषार तांगडी याचा हा चेंडू चांगला कव्हर ड्राईव्ह, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रापर्यंत पोहोचलाय. एक धाव पूर्ण, एका धावेळीशी संतुष्ट होतोय, एका धावेळीशी तो आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली ती 11. आत्तापर्यंत बघितलं कुठल्याही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त रन्स आले नव्हत्या. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 रन्स आल्या होत्या आणि या P2च्या ओव्हरमध्ये सुद्धा जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर तुषार तांगडी. अजूनही 48 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. पुढचा चेंडू मिडल स्टंपच्या दिशेने चेंडू होता, ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडूला पुल करायचं होतं, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. शॉर्ट स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, 1च धाव. फिल्डिंग जर आपण बघितली फायटिंग फॉल्कन्स टीमची अतिशय जबरदस्त फिल्डिंग करताना दिसतात सर्व फिल्डर्स. कॅचेस सुटत नाहीये, ग्राउंड फील्ड अतिशय जबरदस्त होताना दिसते. ही महत्त्वाची बाब आहे. सर्वात महत्त्वाची बाब कुठली असेल तर फिल्डिंग. आणि खरं तर तुषार तांगडी याची मी तारीफ करेन. आत्मविश्वास त्याचा वाढलाय. आत्मविश्वास ही यशाचे गुरुकिल्ले आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इथे काम करतोय. पुढचा चेंडू खूप सुंदर चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच होतोय, स्विंग मिळतोय चेंडूला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या येते 12. खरं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या जवळचा मित्र कोण असेल तर तो आहे आपला आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच आपला जवळचा मित्र. तो प्रत्येक खेळाडूने प्राप्त करायला हवा. गोलंदाज तयार तुषार तांगडी. चांगला चेंडू, ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं, पदतालित्य व्यवस्थित नव्हतं, टान्स व्यवस्थित नव्हता. हा चेंडू खेळण्याकरता फलंदाज प्रवीण भोईर याचा 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना न्यू स्टार कामन संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 12 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 47 धावांची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चा या 47 धावांची करूया. कमॉन डीजे. चर्चा आपण करणार आहोत. हेमंत, डीजे वादकाशी संपर्क आपला थोडासा तुटलाय. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट वाढलाय, अत्यावश्यक धावगती वाढलाय. म्हणजे जो दबाव आहे तो दबाव फलंदाजीवर स्पष्ट दिसतोय. थँक्स डीजे. हेमंत, फलंदाजी जर आपण बघितलं तर संतोष कोम नाबाद आहे. 5 चेंडूला सामोरे गेलाय, 5 धावसंख्येवर खेळतोय. याआधी आपण अपेक्षा करत होतो की श्रीकांत पाटील याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, मात्र पुन्हा एकदा श्रीकांत पाटील हा खेळाडू फ्लॉप ठरलाय. कारण या आधीची सिरीज मी बघितली होती, टुर्नामेंट्स मी बघितली होती, त्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा फलंदाजीमध्ये तो काही करू शकला नव्हता. आदिनाथ लोखंडे हा एक मोठा खेळाडू आहे. तो मोठ्या खेळाडूला बाद केलं गेलं. 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा त्याने बनवल्यात. आणि प्रवीण भोईर हा जबाबदारी स्वीकारण्याकरता मैदानाच्या आत उतरलाय. यस, निश्चितच या दोन्ही बॅट्समॅनला चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. जर बघितलं आपण तर 15पेक्षा जास्त आता आस्किंग रन रेटने बॅटिंग करावी लागेल. न्यू स्टार कामन टीमच्या बॅट्समॅनला 15.66च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार, कारण 47 रनची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. सुपर हिट ही लीग आपण बघतोय, कामन प्रीमियर लीग KPLचे हे आयोजन आपण बघतोय. KCA कामन क्रिकेट असोसिएशन आणि सहप्रायोजक HS एंटरप्राइजेस हजरत शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी चांगलं सपोर्ट्स केलेला आहे ही टुर्नामेंट पूर्ण करण्यासाठी. पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये अप्रतिम असं आयोजन. कल्पेश सापटे आता नंबर 3चं षटक टाकण्याकरता येतोय. सांघिक 3रं आणि व्यक्तिगत असं 2रं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा मोजल्या होत्या आणि 3रं षटक घेऊन येतोय. समोर उजव्या हाताचा फलंदाज संतोष कोम. संकटमोचक बनणं फार महत्त्वाचं आहे. संघाकरता 100% योगदान देणं फार महत्त्वाचं आहे आणि ते योगदान आता या मधल्या फळीतील फलंदाज प्रवीण भोईर आणि सलामीला आलेला फलंदाज संतोष कोम याला द्यावा लागेल. फील्ड प्लेसमेंटमध्ये चेंजेस केले जात आहेत. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत.
हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. या चेंडूला बाहेर धाडण्याचा मानस होता. तुषार तांगडी कोणती चूक करत नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. संतोष कोम इज गॉन. हे बघितलं आपण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता लॉंगॉनच्या दिशेने आणि थोडस पॉवर कमी पडली या ठिकाणी आणि जो लॉंगॉनचा फिल्डर होता तुषार तांगडी यांनी अप्रतिम कामगिरी. आज तुषाराचा जर आपण विचार केला अष्टमेलू कामगिरी. बॅटिंग चांगली, बॉलिंग चांगली. आता आपण बघतो फिल्डिंग सुद्धा अप्रतिम करताना दिसतो आपल्या टीमसाठी. मागच्या 3 टुर्नामेंट्स मी बघितल्या तुषार तांगडीच्या. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, म्हणजेच क्रिकेटमधली जी विविध अंग आहेत त्या अंगामध्ये परिपूर्ण असलेला खेळाडू आहे. खूप चांगलं काम केलंय. फिल्डिंगमध्ये, गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगलं काम केलंय. फलंदाजीमध्ये 14 चेंडूत 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 2 कणकणीत चौकारांचा समावेश आपण बघितला होता. आता रिक्वायर रन रेट वाढलाय. चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 17 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 47 धावा. नवीन फलंदाज आलाय अजय पाटील, कॉमन क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान अध्यक्ष आणि मोरीगावचा एक चपळ खेळाडू आहे. मोरीगावातील अनमोल रत्न, फिटनेसमॅन, शरीरष्टपट्टू सुद्धा आहे तो. विकेट किपर, बॅट्समन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. दोन्हीही खेळाडूंनी मैदानं यापूर्वी गाजवलेत आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी. संकटमोचकाची भूमिका आता अदा करावी लागेल. ओल्ड इज गोल्ड असं दाखवावं लागेल या खेळाडूंना. चांगला प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांचा मिळतो आहे. गोलंदाज तयार. कल्पेश सापटे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. आत वळतोय हा चेंडू, म्हणजेच इन कटर चेंडू टाकलाय गोलंदाजाने. अजय पाटील हा बीट होतोय. लाईन जर आपण बघितली अतिशय चांगली ठेवलेली आहे कल्पेश सापट्याने. ऑप्शनच्या बाहेर लाईन ठेवलेली प्रत्येक बॉलमध्ये. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अजय पाटील याचा. बीट करतोय बॅट्समॅनला हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि एक शॉर्ट फाईन लेग. ओ क्रॉस झालाय. चेंडूला ऑन साईडला खेळलं जात आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि इथे फुटबॉल या खेळाचं दृश्य मला पाहायला मिळालं. एकच धाव, एक धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. जरी झेल सुटला असला तरी चांगला बॅकअप केला जातोय, चांगला कमबॅक केलं जातोय फिल्डिंग करत असताना. खरोखरच हा कॅच कधी कधी महागात पडू शकतो. आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं महेंद्र कांबळे यांनी कॅच सोडला होता तन्मय पाटील याच्या. त्याच्यानंतर तन्मय यांनी बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार मारले होते. मोठे फटके खेळावेच लागतील हा मॅच जिंकण्याकरता, कारण स्थिती अशी निर्माण झाली. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 46 धावा. ओ हात वळणारा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर पिच झाल्यानंतर फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू आहे. फुटवर्क मला बघायला मिळत नाही, कारण पदतालिकेचा वापर हा व्यवस्थित व्हायला हवा होता. चेंडू कसा पडतोय याच्यावर शेवटपर्यंत नजर ठेवणं फार गरजेचं आहे. फ्रंट फूट आणि बॅकफूट हा खेळाडूने ओळखायला हवा, ते काही दिसत नाही. 4 चेंडूंमध्ये 1 सफलता प्राप्त केलंय आणि 1 गडी बाद केलाय गोलंदाज कल्पेश सापटे याने. गोलंदाज कल्पेश सापटे तयार. आता शॉर्ट ऑफ लेन चेंडू. या चेंडूला पूल केले. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. वेलकम बाउंड्री. हे आया हूँ मैं प्यार का ये नगमा सुनाने, सारी दुनिया को एक सुर में सजाने, सबके दिलों से नफरत को मिटाने, आओ यारो मेरे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल केलं होतं. पॉवरफुल जरूर नव्हतं. 1 बाउन्सनी बॉल, थोडीशी मिसफिल्डिंग, चान्स नव्हता फिल्डरला त्या ठिकाणी आणि बॉल बाउंडच्या बाहेर जातो. 4 रनसाठी चौकार आणि भरपूर वेळेनंतर एक मोठा फटका येतोय न्यू स्टार कॉमन टीमसाठी. आणि हा चौकार कदाचित संजीवनी देऊ शकतोय फलंदाजी करणाऱ्या न्यू स्टार कॉमन संघाला. धावफलकावर 4 आणि फरक पडलाय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद, 17 धावा. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 42 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या माहिती करता KPL 2021 मधील हा दुसरा मॅच तुम्ही बघतायत. फ्लायटिंग फॉल्कॉन्स विरुद्ध न्यू स्टार कॉमन. फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये फायटिंग फॉल्कॉन्स संघाने सीमित 5 षटकांमध्ये 58 धावा जमा केल्या होत्या आणि 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना न्यू स्टार कॉमन संघ 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा बनवतोय. मॅच जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा मॅच आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू.
13 बॉल 42 धावा. सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. ऑन दी अप. चेंडू सीमारेषे पार. हा आलाय षटकार. लाजवाब स्ट्रोक. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, फिस, फिस. अतिशय चांगला फटका. चेंज करण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये बॉल दिला होता. पुढे आला होता बॉल. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर मारतोय प्रवीण भोईर. 6 रनसाठी षटकार. बाकी 2 बॉल मध्ये 10 रन्स येतात. आता आपण म्हणू शकतोय की मॅच टफ फाईट होताना आपल्याला दिसते. अगदी बरोबर. मात्र तरी सुद्धा मी रिप्ले मध्ये बघितल्यानंतर असं वाटलं होतं की तितका आत्मविश्वास नव्हता हा फटका खेळत असताना. या 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांशी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 23 धावा. 3 षटकांची झाली समाप्ती. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये न्यू स्टार कामन संघाला 36 धावांची आवश्यकता. 18च्या रिक्वायर रन रेटने जावं लागेल. 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. या 36 धावा होतील काय? काय घडतं या 2 षटकांमध्ये याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय हेमंत पाटील सरांना. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. खूप खूप धन्यवाद संदीप गावंड. 12 बॉल 36 रन्स. अग्रिकट्टा टीमचा कॅप्टन आपण VIP डाईस समोर येऊन राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. त्यानंतर मॅच जी असेल तिसरी मॅच जी फिल्डिंग करणारी टीम आहे फायटिंग फॉल्कॉन्स वर्सेस जीत अग्रिकट्टा असे असणार आहे. ही दुसरी मॅच आपण बघतो. न्यू स्टार कामन वर्सेस फायटिंग फॉल्कॉन्स चिंचोडी. 12 बॉल 36 रन्स. 18च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला. आणि ज्या प्रकारे बॅटिंग होते मला असं वाटते की हे 36 रन पूर्ण करू शकतील दोन्ही सुद्धा बॅट्समन. ही ओव्हर अतिशय महत्त्वाची आहे. हवेचा जो ओघ आहे त्या ओघाच्या दिशेने दोन्ही सुद्धा बॅट्समन बॅटिंग करताना दिसतील या ओव्हरमध्ये. हेमंत अगदी बरोबर. मी तुझ्या मताशी सहमत आहे. प्रवीण भोईर आणि अजय पाटील हे 2 खंदे खेळाडू आहेत आणि जसं तू म्हटलं की हे करू शकतात. त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि अशी कामगिरी त्यांनी अनेक वेळा केलेली आहे. नागेश येतोय बॉलिंग मार्कवर. आपलं वैयक्तिक पहिलं आणि टीम कडून हे 4थं ओव्हर आहे. 12 बॉल 36 रन्स. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे तो अजय पाटील. पहिलाच बॉल घेऊन जातो नागेश. ओ व्हॉट अ शॉट. मात्र लॉंग ऑनला फिल्डर तुषार तांगडी चांगला कॅच घेतोय. या मॅच मधला दुसरा कॅच घेतोय आणि आउट करतोय बॅट्समन अजय पाटील याला. अजय पाटील इज द आउट. बघू शकतायत रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय. यॉर्कर लेंथ चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयास होता. सरळ बॅटचा वापर केला होता फलंदाजाने. मात्र फोर्स हा जास्त करू शकला नाही फलंदाज. आणि वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलाय. हितेश हा गोलंदाजी मार्गावर आहे. याआधी आम्ही उच्चार नागेश असं केला होता. हितेश याला यश मिळतंय. पहिल्या चेंडूवर तो विकेट प्राप्त करतोय आणि खूप चांगला स्टार्ट त्याने घेतलाय या टुर्नामेंट्समध्ये. नवीन बॅट्समन येतोय वैभव पाटील. मॅन फ्रॉम नागले. हितेश बॉलिंग मार्कवर. पुन्हा आपला बॉलर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. यावेळेस निश्चितच वाईट असेल. जवळ 10व्या स्टंपवर हा बॉल टाकला होता बॉलर हितेश याने. वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 रन मध्ये बदल होतोय. स्कोर 24 वर जातोय स्कोर. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्याकरता. 11-35चं इक्वेशन आलेलं आहे. अद्याप आपण भविष्यवाणी करू शकणार नाही कोणती टीम या ठिकाणी जिंकेल. कारण जोपर्यंत प्रवीण भोईर खेळपट्टीवर टिकून राहील खतऱ्याची घंटी वाजत राहील फायटिंग फॉल्कॉन्स टीमच्या समोर. कारण त्यांनी अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे मागच्या ओव्हरमध्ये. हो स्ट्रेट बॅटने चांगला फटका. लॉंग ऑन लॉकअपच्या मध्ये तुषार तांगडी. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. आज तुषार तांगडी अतिशय जबरदस्त कामगिरी छाप पाडलेली आहे या मॅच मध्ये तुषार तांगडी यांनी. KPL खेळण्यापूर्वीच त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं की KPL मध्ये मी धमाल करेन. माझा जो परफॉर्मन्स आहे, माझं जे योगदान आहे ते 100% संघाकरता असेल आणि ते काम सध्या तुषार तांगडी करतोय मैदानाच्या आतून. वैभव यांनी 3 बॉल मध्ये 3 षटकार जर मारले तर त्रिमूर्ती ग्रुप यांच्याकडून
₹500 पारितोषिक. गोलंदाज तयार हितेश गांगडा. चांगला बॉल यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. बॉल खालीच राहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर वाढून जाईल न्यू स्टार कामन टीमवर. म्हणूनच चेंडूला बघूनच चेंडूची निवड करूनच शॉट सिलेक्शन करावं लागेल. फटक्याची चांगली निवड करावी लागेल फलंदाजाला आणि खेळावं लागेल. आता आपण म्हणू शकतोय की ट्रिमेंडस प्रेशर मध्ये येताना दिसतोय न्यू स्टार कामन टीम. यावेळेस पूल केलाय बॉल मिड विकेटला. कुठली संधी नाही फिल्डरला. बॉल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शॉट सिलेक्शन बघा कसं होतं. ऑफ स्टंपवर शफल झालाय. वैभव पाटील हा खेळाडू ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेला होता आणि त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून बक्षीस जाहीर झालंय. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर या खेळाडूला ₹500 पारितोषिक मिळेल. 8 बॉल 30 रन्स. ओ बीट होतोय. चेंज ऑफ द स्पेस. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. स्लो केला होता बॉल. यावेळेस हितेश याने डॉट करतोय बॅट्समन वैभव पाटील याला आणि अप्रतिम डिलिव्हरी. चांगलं कमबॅक करताना दिसतोय हा बॉलर हितेश. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. अंतिम बॉल 30 रनची आवश्यकता. 7 बॉल 30 रन्स. या बॉलवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते. ओ ऑन ड्राईव्ह आहे. मिड ऑनला बॉल. 1च रन मिळेल. चांगली फिल्डिंग तिथल्या फिल्डरद्वारा. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1च रन मिळते. 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर 31 वर जातोय. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते आणि 6 बॉल 29 रनची आवश्यकता न्यू स्टार कामन टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. 1 ओव्हर आणि 29 ची आवश्यकता. घेऊया छोटासा डीजे ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संगीत में है ऐसी फुहार पतझड़ में भी जो लाए बहार. संगीत को ना रोके दीवार. संगीत जाए सरहद के पार. संगीत में है ऐसी फुहार पतझड़ में भी जो लाए बहार. संगीत को ना रोके दीवार. संगीत जाए सरहद के पार. अतिशय चांगलं टेलिकास्ट आमच्या टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून लाईव्ह महेंद्र भगत अँड कंपनी. प्रत्येक जे रेकॉर्ड्स आपण बघतोय प्रत्येक माहिती व्यवस्थित पोहोचली जाते. हे मॅच समरी आपण बघू शकतो. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग कुठल्या प्रकारे झाली होती ज्यांनी तुषार आणि कल्पेश सापटे यांनी अप्रतिम बॅटिंग केली. 28 आणि 23 रन कल्पेश यांनी केले होत्या. प्रेमल यांनी चांगली बॉलिंग केली होती. 16 रन्स देऊन 2 विकेट्स. यश यांनी 1 विकेट मिळवला होता पहिल्या इनिंगमध्ये. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघतो बॅटिंग जर बघितली फक्त प्रवीण ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आतापर्यंत 12 रन करतोय आणि कल्पेश सापटे यांनी 2 विकेट्स घेतलेल्या. तुषार आणि हितेश यांनी एकंदरीत आपण बघितलं तर 1 विकेट घेतलेली आहे. 6 बॉल आणि 29 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला. स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे वैभव पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन प्रवीण भोईर. हवेच्या विरुद्ध दिशेने हे मोठे फटके मारावे लागतील. जवळजवळ 5 मोठे फटक्यांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर येतोय फयाज अन्सारी. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे फयाज. बघूया या डिपेंड करतो की नाही 29 रन. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे की 1 ओव्हरमध्ये 29 रन झालेले आहेत. हो एज लागतो. यावेळेस काय होईल. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जातोय. यस प्रवीण भोईर इज द आउट. हेमंत दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. बघा कसा चेंडू टाकलाय. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा होता. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग नव्हतं. येस नो अँड वेट. हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी फलंदाजांनी मैदानाच्या आत गेल्यावर अद्यावत करायच्या असतात. इथे विकेटचं पतन झालं. एक मोठा धक्का दिला गेलाय न्यू स्टार कामन संघाला. धावपळीवर धावा लागला जात आहेत त्या फक्त आणि फक्त 30 धावा. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता.
सूरज जातो नवीन बॅट्समन. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र जी स्ट्राईक देण्याची पद्धत होती थोडीशी चुकली जरूर वैभव याची. नाराज असेल वैभव याच्यावर प्रवीण भोईर, कारण क्षमता होती प्रवीण भोईरमध्ये 5 मोठे फटके मारण्याची. फुल टॉस लेग स्टंपच्या बाहेर बॉल. निश्चितच वाईटचा इशारा अंपायरचा. विनायक म्हात्रे त्या ठिकाणी आहेत नॉन स्ट्राईक एंडला अंपायर. बॉलर एंड्सकडे यावेळेस स्ट्राईक एंडकडे अंपायर आपण बघतोय सचिन भोसकर. कवी सुरेश मुकादम साहेबांकडून या ठिकाणी कामन प्रीमियर लीग 2021ला हार्दिक शुभेच्छा आल्यात. पायगाव गावातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व कविवर्य कवी सुरेश मुकादम. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न अगोदरच बॅट स्विच हिट केली होती, त्यामुळे निश्चितच हा वाईट बॉल नसणार आहे. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेला होता. खराब बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवताना दिसतोय सूरज. आणि आता आपण म्हणू शकतोय की उर्वरित जे बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. जरी 4 षटकार लागले तरी सुद्धा विजय होऊ शकणार नाही न्यू स्टार कामन टीम. पुन्हा सूरज. यावेळेस पुन्हा वाईटचा इशारा लेग स्टंपच्या बाहेर. लाईन थोडीशी हरवलेली आहे बॉलर फयाज याने. 2 जवळजवळ व्हाईट बॉल टाकलेले आहेत या ओव्हरमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर जास्त मारा करताना दिसतोय. लाईन थोडीशी खराब. हेमंत, ह्यावेळेस संघ खेळाडू ज्यावेळेस घोषित झाले त्यावेळेस सराव सामने त्यांच्यामध्ये होणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या संघातून इथे कामन प्रीमियर लीग करता आपण घेतलेला दिसून येतोय. सांघिक भावना दिसत नाही. यावेळेस चांगलं बॅकअप, अतिशय चांगलं कमबॅक करतोय आणि ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल डॉट करतो बॅट्समनला. 3 बॉल शिल्लक. 3 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी न्यू स्टार कामन टीमला. पराजयाच्या छायामध्ये गेलेली आहे न्यू स्टार कामन शाहिदभाई अन्सारी आणि टीम. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. बघूया काय नो बॉलचा इशारा अंपायरचा. बॅक ऑफ द स्कोअर लेगला बॉल येतोय. हर्षद पारधी त्या ठिकाणी फिल्डिंग करून बॉल फेकतोय. त्याच्या अगोदर 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 2 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर 9चा सुद्धा इशारा असेल. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. यस, फ्री हिट असणार आहे. स्कोअर 35 वर जातोय. 3 बॉल 24 रनची आवश्यकता. फ्री हिट. खरोखरच मला असं वाटायला लागले की प्रवीण भोईर असायला पाहिजे होता या ओव्हरमध्ये शेवटपर्यंत. येस, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले असते आपल्याला आणि ती कामगिरी त्यांनी केली असती. कारण याआधी प्रवीण भोईर यांनी 1 षटकार आणि 1 चौकारणीशी 11 धावा बनवल्या 8 चेंडूंमध्ये. फयाज अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ, यावेळेस जोरदार अपील, मात्र फ्री हिट होता यावेळेला. जरूर फ्लॉम असेल, मात्र लेग बाईटचा इशारा अंपायरचा. एकत्रित रन मिळते. 1 रनने स्कोअर पोहोचतोय 36 वर. 2 बॉल आणि 23 रनची आवश्यकता. 2 चेंडू 23 धावांची आवश्यकता. मॅच तुम्ही बघतायत न्यू स्टार कामन विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन्स या 2 बलाढ्य संघादरम्यान. आणि इथे बघू शकताय तुम्ही फायटिंग फॉल्कॉन्स हा संघ वरचढ होताना दिसतोय. जीत अग्रगट्टा टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. चांगला फटका यावेळेला. बॉल जातो डीप वाईट स्पीड बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मात्र हा उशीर आलेला शॉट होता. निश्चितच शेवटच्या क्षणामध्ये नेट रेट मध्ये फरक आणू शकतोय. हा महत्वाचा षटकार होता. निवशा जरी पराजित होईल. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉलला मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतोय. 2 रनसाठी प्रयत्न. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 रन या ठिकाणी कंप्लीट आणि ओव्हरची समाप्ती. मॅच विन होतोय तो फायटिंग फाल्कन टीम. कॉंग्रॅच्युलेशन फायटिंग फाल्कन.